नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण वीकली करंट अफेअर्स म्हणजेच यामध्ये आपण 23 ते 29 जून दरम्यानच्या खूप महत्त्वाच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत। यामध्ये आपण 30 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे। तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्री मध्ये मिळणार आहे। तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे, तर कैलास मानसरोवर यात्रेला जाणाऱ्या प्रत्येक भाविकाला 1,00,000 रुपये देण्याची घोषणा कोणत्या राज्य सरकारने नुकतीच केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, उत्तर प्रदेश या। कोणत्या? तर उत्तर प्रदेश या। तर यानंतर याविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर उत्तर प्रदेशातील कायमस्वरूपी रहिवाशांसाठी मानसरोवरला भेट देण्यासाठी यूपी सरकारने मानसरोवर यात्रा योजना नुकतीच सुरू केलेली आहे। तर या अंतर्गत उत्तर प्रदेश सरकार मानसरोवरला येणाऱ्या भाविकांना प्रत्येकी 1,00,000 रुपये देणार आहे। तर उत्तर प्रदेश विषयी आपण शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनौ। सध्याचे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ आणि सध्याचे राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल। यानंतर राष्ट्रीय उद्यान आहे दुधवा, पिलीभीत, अमनगड, राणीपूर वन्यजीव अभयारण्य आणि राज्य प्राणी आहे बारासिंगा, राज्य पक्षी आहेत सारस आणि लोकसभेच्या एकूण जागा आहेत 80 आणि राज्यसभेच्या एकूण जागा 31 आहेत। यानंतर पुढील प्रश्न आहे दुसरा, तर अलीकडेच प्रतिभा सेतू पोर्टल नुकतेच कोणी सुरू केले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, यूपीएससी ने सुरू केलेले आहे। कोणी? तर संघ लोक सेवा आयोगाने। यानंतर याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, वर्षानुवर्षे यूपीएससी स्पर्धा परीक्षांची तयारी करूनही गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवू न शकलेल्या प्रतिभावान तरुणांना यूपीएससी इतर क्षेत्रामध्ये नोकरी मिळवण्यामध्ये मदत करणार आहे। तर यासाठी यूपीएससीने प्रतिभा सेतू पोर्टल नुकतेच सुरू केलेले आहे। तर विद्यार्थ्यांनो, यूपीएससीचा लॉंग फॉर्म काय आहे? तर युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि स्थापना झाली यूपीएससीची 1 ऑक्टोबर 1926 मध्ये। मुख्यालय आहे दिल्लीमध्ये आणि सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर अजय कुमार हे सध्याचे अध्यक्ष आहेत। आणि जून 2025 रोजी केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी उम्मीद पोर्टल सुरू केले आहे, हे लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या राज्याने अलीकडेच शाळांमध्ये हिंदीला सामान्य तृतीय भाषा म्हणून लागू करण्याची नुकतीच घोषणा केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, आपल्या महाराष्ट्र। कोणत्या? तर आपल्या महाराष्ट्र या। तर यानंतर शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात आपण। तर आपल्या महाराष्ट्र सरकारने एक नवीन सरकारी आदेश जारी केलेला आहे, ज्यामध्ये असे म्हटलेले आहे की राज्यातील सर्व मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये 1ली ते 5वी पर्यंत हिंदी ही सर्वसाधारणपणे तृतीय भाषा म्हणून शिकवली जाणार आहे। तर राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या अनुषंगाने शालेय शिक्षणासाठी राज्य अभ्यासक्रम आराखडा 2024 अंतर्गत हा आदेश लागू करण्यात आलेला आहे। यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूयात आपण। तर आपल्या भारताच्या संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यरंभाला किती वर्ष पूर्ण होत आहेत? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, 75 वर्ष। किती? तर 75 वर्ष पूर्ण होत आहेत। तर याविषयी सर्वांनी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर आपल्या भारताच्या संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यरंभाला येत्या 24 जून 2025 रोजी 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत। तर विस्तृत माहिती पाहून घेऊयात आपण याची। तर अंदाज समिती प्रथम 10 एप्रिल 1950 रोजी त्यांच्या कार्यकाळासाठी गठीत करण्यात आलेली होती। म्हणूनच 24 जून 2025 ला त्यांच्या स्थापना कार्यरंभाच्या 75व्या वर्षासाठी एक राष्ट्रीय परिषद आयोजित झालेली आहे। यानंतर पुढील प्रश्न 5वा आहे, तर आपल्या देशातील पहिला महाराष्ट्र रेडिओ महोत्सव कोठे झाला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, मुंबईमध्ये। कोठे? तर मुंबईमध्ये। तर याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर आपल्या भारत देशातील पहिला महाराष्ट्र रेडिओ महोत्सव व महाराष्ट्र आशा रेडिओ गौरव पुरस्कार 2025 हा कार्यक्रम 21 जून 2025 रोजी जागतिक संगीत दिनाच्या शुभवेळी मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सभागृह नरीमन पॉइंट येथे पार पडलेला आहे। तर या महोत्सवामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये 12 रेडिओ पुरस्कार करण्यात आलेले आहेत।
यानंतर या ऐतिहासिक उपक्रमाचे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाद्वारे करण्यात आलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न 6वा पाहूया. तर कोणते मंत्रालयाने भगवान बिरसा मुंडा पुरस्कार सुरू केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, आदिवासी मंत्रालयाने. कोणत्या? तर आदिवासी. तर याविषयी सर्वांनी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर सिकल सेल औषधांसाठी भगवान बिरसा मुंडा पुरस्काराबद्दल आपण शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालयाने दिल्लीच्या सहकार्याने सिकल सेल औषधांसाठी भगवान बिरसा मुंडा पुरस्काराची स्थापना केलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न 7वा आहे. तर कोणत्या देशाने इराण विरुद्ध ऑपरेशन मिडनाईट हॅमर नुकतेच सुरू केले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, अमेरिका या. कोणत्या? तर अमेरिका. तर याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर अमेरिकेने 22 जून 2025 रोजी ऑपरेशन मिडनाईट हॅमर अंतर्गत फोर्डोन, नाटोंज आणि इस्फहान येथील 3 इराणी अणुस्थळांवर बॉम्ब हल्ला केला. तर संयुक्त राष्ट्र किंवा अन्य देश नव्हे तर अमेरिकाच्या संरक्षण मंत्रालयाने आणि राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार ऑपरेशन मिडनाईट हॅमर इराण विरुद्ध सुरू केलेले आहे. यानंतर या मोहिमेमध्ये अमेरिकाच्या B-2 स्टील्थ बॉम्बर्स आणि पनडुब्बी प्रक्षेपित टॉमहॉक क्षेपणास्त्रे वापरून फोर्डो आणि नाटान्स आणि इस्फहान येथील न्यूक्लिअर सुविधा निशाण्यावर करण्यात आलेल्या आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे 8वा. तर आपल्या भारतातील पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या बसेस कोणत्या शहरामध्ये सुरू करण्यात आलेल्या आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, लेह या. कोणत्या? तर लेह या. तर याविषयी सर्वांनी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर जगातील सर्वात उंच मोटार चालविण्यायोग्य रस्ते असलेल्या केंद्रशासित प्रदेश लडाखमधील लेह जिल्ह्यातील लवकरच 5 हायड्रोजन इंधन सेल आधारित बस व्यवस्थापितरित्या धावण्यास सुरुवात करणार आहेत. यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे 9वा. तर विशाखापट्टणम येथे योग दिनी किती लाख लोकांनी योग करून विश्व विक्रम केलेला आहे? हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, 3 लाख. किती? तर 3 लाख. तर याविषयी सर्वांनी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विशाखापट्टणम विजाग येथे 21 जून 2025 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एक नवीन विश्व विक्रम गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड साध्य करण्यात आलेला आहे. तर मुख्य माहितीनुसार आपण पाहून घेऊया. तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये रविवारच्या सकाळी RK बीच पासून भोगापुरम पर्यंतच्या सुमारे 28 किलोमीटरच्या किनाऱ्यावर एकाच ठिकाणी जवळपास 3.02 लाख लोकांनी एकत्र योग साधना केलेली आहे. तर यानंतर इतर माध्यमांनुसार संख्याकी आणि प्रमाणामध्ये बदलतात. तर 3 लाख असतील, 3.01 लाख आणि 3.03 लाख असे विविध आकडे नोंदवले गेलेले आहेत. परंतु अधिकृतपणे 3.02 लाखांवर हा आकडा सर्वात विश्वसनीय मानले जात आहे. तर विद्यार्थी मित्रांनो विशाखापट्टणम मधील हा योगा सत्र हा एकच स्थानावर आयोजित सर्वात मोठा योग बैठकीचा रेकॉर्ड आहे. यानंतर साधारण मध्ये 3.02 लाख लोकांनी एकत्र योग करून हा वैश्विक योग विश्व विक्रम विशाखापट्टणम येथे तयार केलेला आहे. यानंतर 10वा प्रश्न. तर योगांध्र मोहीम नुकतीच कोणी सुरू केलेली घोषणा केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, चंद्रबाबू नायडू यांनी. कोणी? तर चंद्रबाबू नायडू. तर यानंतर याविषयी शॉर्ट मध्ये सर्वांनी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर योगांध्र मोहीम म्हणजेच योग आंध्र 2025 सुरू करण्याची घोषणा आंध्र प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री श्री एन चंद्रबाबू नायडू यांनी केलेली आहे. तर योगांध्र मोहीम थोडक्यात आपण या ठिकाणी पाहून घेऊया. तर यंदाचा महिन्याच्या 22 मे 2025 रोजी नायडू यांनी योग आंध्र 2025 मोहीम सुरू केलेली आहे. तर त्यावेळी त्यांनी म्हटलेले की हा कार्यक्रम 1 महिन्यांपर्यंत चालणार असून 2 कोटी लोकांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी योजनेची आखणी करण्यात आलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न. तर डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार 2026 देण्यात यावा अशी शिफारस कोणत्या देशाने केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, पाकिस्तान या देशाने. कोणत्या? तर पाकिस्तान या देशाने. तर याविषयी सर्वांनी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर पाकिस्तानने 2026 च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची शिफारस केलेली आहे. तर या निर्णयाची घोषणा पाकिस्तानचे उपपंतप्रधान व परराष्ट्र मंत्री इशाक दर यांनी केलेली होती.
तर विद्यार्थ्यांनो, शिफारसीचा तपशील आपण या ठिकाणी पाहून घेऊया. तर केव्हा करण्यात आली, तर 21 जून 2025 रोजी पाकिस्तान सरकारने त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर ट्रम्प यांचा शिफारस पत्र जाहीर केलेला आहे. तर का करण्यात आली, तर शिफारसीमध्ये ट्रम्प यांनी भारत पाकिस्तान दरम्यानच्या तणावाला मध्यस्थ म्हणून भूमिका बजावली आणि द्विपक्षीय संघर्ष थांबवण्यामध्ये योगदान दिल्याचे म्हटले आहे. तर पडलेला परिणाम कोणता आहे यामध्ये, तर मात्र पाकिस्तानमध्ये या निर्णयावर तीव्र विरोध करण्यात आला. तर आकर्षक सामरिक हालचालींवरून तथा इराणवरील अमेरिकाच्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर या शिफारसीला राजकीय अयोग्यता म्हणून टीका करण्यात आली. तर सारांश काय आहे, तर पाकिस्तानने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार 2026 साठी शिफारस केली, ज्याची घोषणा उपपंतप्रधान इशाक दर यांच्याद्वारे करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, तर पॅरिस डायमंड लीग भालाफेक 2025 मध्ये स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, नीरज चोप्राने. कोणी, तर नीरज चोप्राने. तर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर नीरज चोप्राने पॅरिस डायमंड लीग 2025 मधील पुरुष भालाफेक स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावले आहे. तर त्यांच्या विजेते थ्रोची लांबी 88.16 मीटर होती आणि तिच्याद्वारे त्यांनी जर्मनीच्या जुलिन वेबर यांना मागे टाकले. तर वेबरने 87.88 मीटर भाला फेकला होता. तर चोप्राचा तो थ्रो पहिल्या प्रयत्नातच घडला आणि त्यामुळे त्यांना या स्पर्धेतील सुवर्ण पदक मिळाले आहे. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या विद्यापीठाने अनुसूचित जमातीसाठी जय हिंद योजना सुरू केलेली आहे, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, दिल्ली या विद्यापीठाने. कोणत्या, तर दिल्ली या विद्यापीठाने. तर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर ही योजना खास करून अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांसाठी आहे, ज्यामध्ये वर्ग 9वी ते 12वी मधील मुलांना डिजिटल कौशल्य आणि शैक्षणिक मार्गदर्शन देण्यामध्ये येत आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, 2025च्या तिरंदाजी आशिया कप मध्ये कोणत्या देशाने पदक तालिकेमध्ये अव्वल स्थान पटकावले, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, आपला भारत. कोणत्या, तर आपला भारत. तर यानंतर याविषयी शॉर्ट मध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर 2025च्या तिरंदाजी आशिया कप मध्ये आपले वर्चस्व कायम ठेवत तरुण भारतीय तिरंदाजांनी तिरंदाजी आशिया कप 2025 सिंगापूर लेग 2 मध्ये 9 पदकांसह आपली मोहीम संपवली आणि पदक तालिकेमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. तर 2025च्या तिरंदाजी आशिया कप सिंगापूर लेग 2 मध्ये भारतीय तिरंदाजांनी 2 सुवर्ण पदके, 6 रौप्य पदके आणि 1 कांस्य असे 9 पदके जिंकली आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तिरंदाजी आशिया कप 2025 सिंगापूर लेग 2 मध्ये 15 ते 20 जून 2025 दरम्यान सिंगापूर येथे आयोजित करण्यात आलेली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांसाठी खूप आनंदाची बातमी. तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी 6 महिन्याचा महामॅरेथॉन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर यामध्ये आपण जानेवारी ते जून या 6 महिन्याचे खूप महत्त्वाचे 650 प्लस प्रश्न ॲड केलेले आहेत. आणि तुम्हाला हा व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या वीकली करंट अफेअरच्या या डेच्या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओची मी लिंक दिलेली आहे, तेथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट म्हणजे आपल्या वीकच्या लाईकचं टार्गेट आपण फक्त 200 ठेवलेलं आहे. किती, तर फक्त 200. तर लवकरात लवकर आपले 200 लाईकचं टार्गेट सर्वांनी पूर्ण करावं. आणि शेवटी मी तुम्हाला कालच्या झालेल्या चालू घडामोडी देत असतो, त्याही चालू घडामोडीचे उत्तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा. तर चला सुरुवात करूयात पुढील प्रश्नाला. यानंतर पुढील प्रश्न 15वा आहे. तर अर्लम वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे, तर ते आपल्या भारतातील पहिले बटरफ्लाय अभयारण्य बनले आहे. तर महत्त्वाचा प्रश्न, सर्वांनी लक्ष द्या या प्रश्नाकडे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, केरळ या. कोणत्या, तर केरळ या. तर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर अर्लम वन्यजीव अभयारण्य हे केरळ राज्यामध्ये आहे. तर होय, अर्लम अभयारण्यामध्ये आता आपल्या भारतातील पहिले बटरफ्लाय अभयारण्य बनले आहे. तर यानंतर महत्त्वाची माहिती पाहूयात आपण याची. तर स्थान आहे कन्नूर जिल्हा, केरळ आणि स्थापना झाली 1984 साली आणि क्षेत्रफळ आहे याचे सुमारे 55 चौरस किलोमीटर. आणि वैशिष्ट्य काय आहे, तर पश्चिम घाटामध्ये वसलेले जैवविविधतेने समृद्ध आणि बटरफ्लाय अभयारण्य का बनले गेले हे, तर येथे 250हून अधिक प्रकारचे फुलपाखरू आढळतात. यामुळे यानंतर बटरफ्लाय ट्रेल्स, नेचर एज्युकेशन,
आणि पर्यावरण जपणाऱ्या उपक्रमांमुळे या ठिकाणी फुलपाखरांची वाढ होत गेलेली आहे. तर यानंतर केरळ सरकारने 2025 मध्ये अधिकृतपणे या अभयारण्यास आपल्या भारतातील पहिले बटरफ्लाय अभयारण्य घोषित केलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 16वा. तर भारत कोणत्या देशाकडून सर्वाधिक कच्चे तेल आयात करतो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, रशिया. कोणत्या? तर रशिया. तर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारत देश सध्या सर्वाधिक कच्चे तेल रशियाकडून आयात करतो. तर 2024 मध्ये रशियाने आपल्या भारताच्या कच्चे तेल आयातींचे प्रमुख स्रोत राहिले आहे. तर किती? तर 36%. तर एप्रिल 2025 मध्ये रशियाचे योगदान अजून वाढून सुमारे 40% मागणीत होते. यानंतर कच्चे तेलाचे ते रिपोर्ट्सही दाखवतात की रशियाला आपल्या भारताचा प्रमुख कच्चा तेलाचा पुरवठादार मानले जातो, जरी सप्लाय डायव्हर्सिफाय करण्याच्या प्रयत्नांना चालना देण्यात येत आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो सारांश पाहूया. तर देश साधारण वाटा 2024-25 चा तर रशिया 36 ते 40%, इराक 18 ते 20%, दुसरे स्थान आहे आणि सौदी अरेबिया सुमारे 10 ते 12%. त्यामुळे आपल्या भारताची सर्वाधिक कच्चे तेल आयात रशियाकडून होते. यानंतर पुढील प्रश्न आहे 17वा. तर आपल्या भारतातील तिसरे संपूर्ण साक्षर राज्य कोणते बनले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, त्रिपुरा हे राज्य. कोणते? तर त्रिपुरा हे राज्य. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मिझोराम आणि गोव्यानंतर पूर्ण कार्यक्षम साक्षरता प्राप्त करणारे ईशान्येकडील त्रिपुरा हे आपल्या भारतातील तिसरे राज्य बनले आहे. यानंतर पुढील प्रश्न, संविधान हत्या दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, 25 जून दिवशी संविधान हत्या दिन साजरा करण्यात आला. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थ्यांनो 25 जून 1975 रोजी आणीबाणी लागू झाल्याच्या स्मरणार्थ 25 जून रोजी संविधान हत्या दिन साजरा केला जातो. तर भारतीय इतिहासातील सर्वात काळातील आणीबाणीच्या अतिरेकी कारवायांमुळे ज्यांनी दुःख भोगले त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा हा दिवस आहे. तर या दिवशी इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली तत्कालीन सरकारने 18 महिन्यांसाठी आणीबाणी लागू केलेली होती. यानंतर पुढील प्रश्न 19वा. तर 41 वर्षांनंतर अंतराळामध्ये जाणारा दुसरा भारतीय कोण बनला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, शुभांशु शुक्ल बनला आहे. कोण आहे? तर शुभांशु शुक्ल. तर यानंतर शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर शुभांशु सोबत आणखी 3 प्रवासी अंतराळामध्ये जाणार आहे. तर मिशन हे सर्व प्रवासी ऑक्सिओम 4 मोहिमेचा भाग असणार आहेत. तर प्रक्षेपण अमेरिकातील केनेडी स्पेस सेंटर येथील कॉम्प्लेक्स 39A वरून. यानंतर विद्यार्थी मित्रांनो या प्रवासाला एकूण 28 तास लागणार आहे. तर त्यानंतर सर्व अंतराळवीर पृथ्वीवरून सुमारे 400 किलोमीटरवर अवकाशामध्ये पोहोचतील आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणार आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे 20वा. तर ऑपरेशन बशेर अल फत्ताह अंतर्गत इराणने अमेरिकेविरुद्ध कोणत्या देशामध्ये हल्ला केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, कतारिया. कोणत्या? तर कतारिया. तर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर जून 2025 मध्ये इराणने कतारमधील अल उद्देद हवाई तळाला लक्ष्य करून ऑपरेशन बशेर अल फत्ताह सुरू केले. तर ही कारवाई अमेरिकाच्या ऑपरेशन मिडनाईट हॅमरला थेट प्रतिसाद होती, ज्यामध्ये इराणी अणु सुविधांवर हवाई हल्ले करण्यामध्ये आलेले होते. यानंतर पुढील प्रश्न, शाश्वत विकास उद्दिष्टे म्हणजेच SDG निर्देशांक 2025 मध्ये आपल्या भारताचा क्रमांक कितवा आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, आपल्या भारताचा क्रमांक आहे 99वा. कितवा? तर 99वा. तर यानंतर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या शाश्वत विकास अहवाल 2025 मध्ये भारत 67 गुणांसह 2025च्या SDG निर्देशांकात 99व्या क्रमांकावर आहे. तर शाश्वत विकास अहवाल 2025 आपण या ठिकाणी पाहून घेऊयात. तर 2015 मध्ये 193 संयुक्त राष्ट्र सदस्य राष्ट्रांनी शाश्वत विकास उद्दिष्टे स्वीकारल्यापासून दरवर्षी झालेल्या प्रगतीचा आढावा यामध्ये घेतला जातो. तर हे संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उपाय नेटवर्कने प्रकाशित केले आहे. तर शीर्ष 3 देश म्हणजे टॉप 3 देश आपण या ठिकाणी पाहूयात. तर 1 नंबरला आहे फिनलंड, 2 नंबरला स्वीडन आणि 3ऱ्या नंबरवर आहे डेन्मार्क. आणि विद्यार्थ्यांनो
शेजारी देशांचे स्थान आपण या ठिकाणी पाहून घेऊया. तर भूतान 74वे स्थान, नेपाळचे 85वे स्थान आहे, बांगलादेशचे 114वे स्थान आहे, पाकिस्तानचे स्थान आहे 140वे, मालदीवचे आहे 53वे स्थान. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. आणि श्रीलंकेचे स्थान आहे 93वे. कितवे? तर 93वे. यानंतर पुढील प्रश्न आहे 22वा. तर भारत सरकारने कोणत्या राज्यामध्ये 16 ते 18 वयोगटातील मुलींना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी नाव्या योजना सुरू केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, उत्तर प्रदेश. कोणत्या? तर उत्तर प्रदेश. तर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, देशातील किशोरवयीन मुलींना कौशल्य आणि सक्षमीकरण देण्यासाठी भारत सरकारने नाव्या गर्ल्स नावाचा एक पायलट उपक्रम नुकताच सुरू केलेला आहे. तर 24 जून 2025 रोजी उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे झालेल्या एका समारंभामध्ये या पायलट प्रकल्पाची औपचारिक सुरुवात करण्यात आली. यानंतर उत्तर प्रदेश विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. तर उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनौ. सध्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि सध्याचे राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल. आणि तेथील राष्ट्रीय उद्यान आहे दुधवा, पिलीभीत, अमनगड, राणीपूर वन्यजीव अभयारण्य, राज्य प्राणी बारासिंगा, राज्य पक्षी सारस. आणि लोकसभेच्या एकूण 80 जागा, राज्यसभेच्या एकूण 31 जागा आहेत. यानंतर पुढील प्रश्न. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये शक्तीपीठ महामार्ग कोणत्या मार्गावर बनणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, वर्धा ते गोवा. लक्षात ठेवा. तर पवनार ते पात्रा देवी. सर्वांनी लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर हे महामार्ग पवनार वर्धा जिल्ह्यापासून सुरू होऊन पात्रादेवी महाराष्ट्र गोवा सीमेजवळ सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी संपेल. तर हा प्रस्तावित महामार्ग 802 किलोमीटर लांबीचा 6 लेनचा प्रवेश नियंत्रित रोड असेल, जो आपल्या महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमधून जाणार आहे. तर महामार्गाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर धार्मिक पर्यटनाला चालना देणे व नागपूर गोवा मधील प्रवासाचा वेळ 18 ते 20 तासांवर साधारण 7 ते 8 तासांपर्यंत कमी करणे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे. तर JCB पुरस्कार बंद करण्यात आलेला आहे, तर तो कोणत्या क्षेत्राशी संबंधित होता? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, तो होता साहित्य या क्षेत्राशी संबंधित. कोणत्या? तर साहित्य या क्षेत्राशी. तर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर JCB पुरस्कार बंद झालेला आहे हे खरं आहे, आणि तो पुरस्कार विशेषतः साहित्य क्षेत्रातील कामगिरीसाठी दिला जात होता. तर हा पुरस्कार JCB प्राइज फॉर लिटरेचर या नावाने ओळखला जात असे, आणि तो आपल्या भारतीय साहित्याच्या उत्तमोत्तम कादंबरीसाठी प्रदान केला जात असे, ज्यामध्ये मूळ इंग्रजी भाषेतून किंवा भारतीय भाषांमधून इंग्रजीत अनुवादित कादंबऱ्यांचा समावेश होता. यानंतर या पुरस्काराचा मुख्य उद्देश भारतीय साहित्य विशेषतः अनुवाद साहित्याला जागतिक स्तरावर लोकप्रिय बनवून त्याला सन्मान देणे हा होता. यानंतर तो 2018 पासून सुरू झाला आणि 2024 मध्ये अखेरचा विजेता घोषित झाला. नंतर तो बंद करण्यात आलेला आहे. सर्वांनी लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न होता. यानंतर पुढील प्रश्न आहे 25वा. तर जागतिक शांतता निर्देशांक 2025 मध्ये 163 देशांच्या यादीमध्ये आपल्या भारताची रँक कितवी आहे? तर याचे योग्य उत्तर आहे आपल्या भारताची रँक 115वी. कितवी? तर 115वी. तर ऑप्शन बी हे योग्य उत्तर असणार आहे. यानंतर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आपल्या भारताने ग्लोबल पीस इंडेक्स 2025 मध्ये 163 देशांच्या यादीमध्ये 115वे स्थान मिळवले आहे. यानंतर संक्षेप पाहूया. तर आपल्या भारताची रँक आहे 115वी. एकूण देश किती आहेत? तर 163 यामध्ये, आणि GPI स्कोर 2.229 आणि वाढ 2024 मध्ये आपल्या भारताची रँक 116 होती, तर ती 2025 मध्ये 115 झालेली आहे. यानंतर पुढील प्रश्न. तर आपल्या महाराष्ट्र सरकारने घरगुती वीज दरांमध्ये किती टक्क्यांनी कपात करण्याची घोषणा केलेली आहे? तर महत्त्वाचा प्रश्न, सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 10%. किती टक्क्यांनी? तर 10%. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात सर्वांनी. तर आपल्या महाराष्ट्र सरकारने घरगुती वीज दरांमध्ये पहिल्या वर्षी सरळ 10% कपात करण्याची घोषणा केलेली आहे. तसेच पुढील 5 वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने एकूण 26% वीज दर कपात करण्यामध्ये येणार असल्याचेही जाहीर केलेले आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राची खूप जास्त महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहून घेऊयात.
तर आपल्या महाराष्ट्राची स्थापना झाली 1 मे 1960 रोजी आणि 1 मे रोजी महाराष्ट्र दिन देखील साजरा करण्यात येतो आणि राजधानी आहे आपल्या महाराष्ट्राची मुंबई आणि हिवाळी राजधानी आहे नागपूर आणि सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सध्याचे राज्यपाल CP राधाकृष्णन आणि जिल्ह्यांची संख्या आहे एकूण 36 आणि विधानसभा सदस्य संख्या 288 आहे आणि लोकसभेच्या जागा आहेत 48, राज्यसभेच्या जागा एकूण 19 आहेत. यानंतर अधिकृत भाषा आहे आपल्या महाराष्ट्राची मराठी भाषा आणि 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्या आहे 11.24 कोटी. तर सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आहे हे आणि क्षेत्रफळ आहे आपल्या महाराष्ट्राचे 3,07,713 चौरस किलोमीटर आणि देशामध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहे. लक्षात ठेवा हे. आणि भौगोलिक वैशिष्ट्य आहे तर सह्याद्री पर्वतरांग, पश्चिम घाट, मुख्य नद्या आहेत गोदावरी झाली, कृष्णा, भीमा, तापी आणि उंचतम शिखर आहे कळसुबाई. तर या शिखराची मीटर आहे 1646 मीटर उंच आणि महत्त्वाचे धरणे आहेत कोयना, उजनी आणि भातसा. सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे 27वा. तर खालीलपैकी कोणत्या राज्याने अलीकडेच ट्रान्सजेंडर समुदायाला OBC दर्जा दिलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी आसाम. या कोणत्या? तर आसाम. या तर याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. तर आसामचे सध्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी 23 जून 2025 रोजी घोषणा केलेली आहे की आसाम मधील ट्रान्सजेंडर समुदायाला आता OBC म्हणजेच इतर मागासवर्गीय दर्जा दिला जाणार आहे. तर प्रमुख घोषणा काय आहे? तर ट्रान्सजेंडर समुदायाला OBC दर्जा देण्यात आला. आता ट्रान्सजेंडर व्यक्तींना शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. तर त्यांना OBC प्रवर्गाच्या कल्याणकारी योजनांमध्ये देखील समाविष्ट केले जाणार आहे. तर आसाममध्ये ट्रान्सजेंडर हक्कांना मिळालेली ही पहिलीच मोठी राज्यस्तरीय मान्यता आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो 28वा प्रश्न पाहूयात आपण या ठिकाणी. तर अंदाज समितींची राष्ट्रीय परिषद कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मुंबई. या कोणत्या? तर मुंबई. या तर याविषयी शॉर्ट मध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर संसद आणि राज्य केंद्रशासित प्रदेश विधिमंडळाच्या अंदाज समित्यांची राष्ट्रीय परिषद 25 जून रोजी महाराष्ट्र विधान भवन मुंबई येथे आयोजित करण्यात आलेली होती. तर विद्यार्थ्यांनो अंदाज समितीविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर अंदाज समिती ही भारतीय विधिमंडळाच्या 3 आर्थिक समित्यांपैकी एक आहे. तर इतर समित्या म्हणजे सार्वजनिक लेखा समिती आणि सार्वजनिक उपक्रम समिती अशी आहे. यानंतर पुढील प्रश्न 7वी हेलिकॉप्टर आणि लहान विमान शिखर परिषद कोठे आयोजित केली जात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पुणे महाराष्ट्रामध्ये. कोठे? तर पुणे महाराष्ट्रामध्ये आयोजित केली जात आहे नुकतीच. तर याविषयी शॉर्ट मध्ये सर्वांनी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने महाराष्ट्र सरकार, पवन हंस आणि FICCI यांच्या सहकार्याने पुण्यामध्ये 7व्या हेलिकॉप्टर आणि लघु विमान शिखर परिषदेचे नुकतेच आयोजन केलेले आहे. यानंतर 30वा आणि शेवटचा प्रश्न पाहतोय आपण. सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. महत्त्वाचा प्रश्न आहे. तर विद्यार्थ्यांनो जगातील दुसरी सर्वात मोठी आरक्षित संपत्ती कोणती बनलेली आहे? कोणती? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सोने. कोणती? तर सोने. तर याविषयी सर्वांनी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर जगातील दुसरी सर्वात मोठी आरक्षित संपत्ती म्हणजे सोने, गोल्ड ही बनलेली आहे, जी आता $US नंतर जागतिक स्टेट बँकांच्या राखीव मालमत्तांमध्ये मूल्याने दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर 2024च्या अखेरीपर्यंत सोने सुमारे 20% जागतिक आरक्षित मालमत्तेचे प्रमाण आहे. तर युरोचे प्रमाण सुमारे 16% म्हणजेच युरोला मागे टाकून सोने दुसऱ्या स्थानावर आलेले आहे. तर यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये सुरक्षित आश्रय आणि चित्रांतरांच्या काळामध्ये स्थिरतेसाठी सोने हे प्रमुख निवड बनलेले आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील 2 प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे 2 प्रश्न आपण या झालेल्या वीकली करंट अफेअर व्हिडिओमध्ये पाहिले आहेत. ज्या ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तर येत असेल त्या सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करावा. तर प्रश्न असा आहे, पॅरिस डायमंड लीग भालाफेक 2025 स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले? तर याचे योग्य उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा. यानंतर पुढील प्रश्न, आपल्या भारतातील तिसरे संपूर्ण साक्षर राज्य कोणते बनले आहे? तर याचेही योग्य उत्तर तुम्हाला आपल्या
कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.